यानंतर एक मोठी बातमी आहे। प्रशांत कोरटकर वापरत असलेल्या रोल्स रॉइसचा ताबा कुणाकडे आहे याचा तपास करून गाडी जप्त केली जाणार आहे असं कळतंय। सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांनी तशी माहिती दिली आहे। प्रशांत कोरटकरकडे जी काही गाडी आहे रोल्स रॉइस त्याचा ताबा नेमका कुणाकडे आहे याचा तपास करून ही गाडी जप्त केली जाणार असल्याची माहिती सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती। महागडी गाडी जी या प्रशांत कोरटकरकडे आहे, वैभव त्याचं काय? श्वेता, ही रोल्स रॉइस जी आहे या रोल्स रॉइसवर एका फायनान्स कंपनीचं कर्ज घेऊन ती गाडी मोतेवार यानं विकत घेतलेली होती। त्याच्यामुळे जेव्हा त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले, अटक झाली, त्याची मालमत्ता जप्त झाली, तेव्हा ही गाडी पोलिसांनी जप्त करणं अपेक्षित होतं। मात्र त्यापूर्वी ती ज्या फायनान्सनं कडून ही गाडी विकत घेण्यात आलेली होती त्यांनी ओढून नेलेली होती। पोलिसांनी ही गाडी जप्त केली नाही आणि त्यानंतर जी माहिती मिळते त्यानुसार या फायनान्सकडून ही गाडी जी आहे ती प्रशांत कोरटकर आणि आणखी त्याच्या काही सहकाऱ्यांनी कंपनीच्या नावे विकत घेतली आहे असं कळतंय। या सगळ्या प्रकारानंतर आता प्रशांत कोरटकरचा हा सगळा प्रकार घडल्यानंतर सीआयडीचे अधिकारी जे आहेत ते जागे झालेत। त्यांना या संदर्भातले प्रश्न विचारल्यानंतर नाशिकच्या फायनान्स कंपनीकडे त्यांनी चौकशी केली आहे। मात्र अजूनही गाडी कुठे आहे किंवा गाडीचा ताबा सध्या कुणाकडे आहे याबाबतची माहिती त्यांना मिळू शकलेली नाहीये। प्रशांत कोरटकर समोर येत नाहीये, त्याच्यामुळे चौकशी करून या गाडीचा ताबा नेमका कुणाकडे याची माहिती घेतली जाईल आणि त्यानंतर मोतेवारच्या गुन्ह्यामध्ये ही गाडी जी आहे ती आम्ही जप्त करू असं तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। मात्र ही गाडी यापूर्वीच जेव्हा गुन्हा दाखल झाला होता मोतेवारचा त्याच्या इतर प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेल्या होत्या, तेव्हा का जप्त करण्यात आला नाही हा मात्र प्रश्न आहे। त्यावेळेसचे तपास अधिकारी जे आहेत त्यांनी ही गाडी का जप्त केली नव्हती हा प्रश्न कायम उरतो। बिलकुल, धन्यवाद वैभव या माहितीसाठी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांची सागर निवासस्थानी बैठक घेतली। या बैठकीमध्ये त्यांनी भाजपच्या मंत्र्यांना सज्जड इशारा दिलाय। चुकीचं वर्तन आणि काम केलं तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिला। बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांनाच दम भरला। त्याचवेळी मंत्र्यांना सार्वजनिक वर्तनाचे बोलही सुनावले। आता पुढची बातमी बघूयात, ती म्हणजे कोकणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक मोठा धक्का बसलाय। कारण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवरती शिंदेंच्या शिवसेनेनं अविश्वास ठराव दाखल केला। या नगरपंचायतीवरती सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे। मात्र 13 पैकी 12 नगरसेवकांनी वेगळा गट करून शिंदे शिवसेनेत प्रवेश करत हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला। कोकणातील एकमेव नगरपंचायत ठाकरेंच्या शिवसेनेकडे होती, ती देखील आता हातातून जाणार असल्यानं उबाठाला हा मोठा धक्का मानला जातोय। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये बंद पुकारण्यात आलाय। जिल्ह्यातील जाफराबाद, राजूर, रामनगर सोबतच अनेक गावांमध्ये बंद आहे। तर जालना ते परभणी महामार्गावरील रामनगर इथे सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजात आक्रमक झालाय। धाराशिव जिल्ह्यात सुद्धा बंदची हाक देण्यात आली आहे। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत। सार्वजनिक वाहतूक सुद्धा बंद ठेवली जाणार आहे। जिल्ह्यातील 8ही तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे।